उन्हाळ्यामध्ये भाजीपाला खावासा वाटत नाही, त्यासाठी आपण एकदम चविष्ट असा रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग दुपारच्या किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो. इतका भन्नाट पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याचे हलके फुलके थालीपीठं खूप चविष्ट बनतात. नक्की बनवून बघा. या पद्धतीने अजिबात जास्त वेळ लागत नाही, झटपट तयार होतात आणि उन्हाळ्यामध्ये जड खावंसं वाटत नाही, त्यामुळे हलकं फुलकं जेवण म्हणून रात्रीच्या जेवणासाठी नक्कीच बनवू शकता. बघू शकता काय मस्त असे थालीपीठं झालेले आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, एक भाग घेतलेली आहे, यातला मी निम्मा कट करून घेणार आहे. आता याच्या बिया ज्या असतात त्या हाताने अगोदर काढून टाकायच्या, सहज निघल्या जातात. किंवा मग तुम्ही कट करून नंतर सुद्धा काढू शकता किंवा मग अशा हाताने काढून घ्यायच्या आहेत अगोदर. आता बिया काढून घेतले, याला निम्म्या भागामध्ये कट करून घ्यायचं, म्हणजे मला याचे निम्मेच लाल भोपळ्याचे थालीपीठं बनवायचे आहेत. तर एक भाग मी ठेवून देणार आहे आणि एक भाग अशा प्रकारे कट करून घेतला. आता याच्या पाठीमागची साल अगोदर काढून घ्यायची, म्हणजे किसायला सुद्धा आपलं हे सोपं जातं. तर चाकूने सुद्धा हे साल सहज निघली जातात, बघू शकता. तर अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आणि किसणीवरती किसून घ्यायचं आहे. जास्त बारीक किसणीचा देखील वापर करू नका. जाडी किसणी असेल तर त्यावर चांगलं हे किसल्या जातं, बारीक किसणीवरती असेल तर पाणी सुटतं. चला तर मग आता अशा प्रकारे सालं काढून घेतले आणि दोन भागामध्ये पुन्हा कट करून घेतलेला आहे, म्हणजे किसायला एकदम सोपं जाईल हातामध्ये पकडल्यावरती. आणि जो वरचा भाग होता थर, तो सुद्धा काढून घेतलेला आहे, तो सहज निघला जातो अशा प्रकारे काढला तर तुम्ही अजून कोणत्याही भाज्या यामध्ये घालून ही थालीपीठं बनवू शकता किंवा लाल भोपळ्याचे सुद्धा थालीपीठं खूप मस्त लागतात. चला तर सगळ्या भोपळ्याचे वरचं साल मी आता हे काढून घेतलेला आहे, जो भाग होता तो. आता याला किसणीवरती किसून घ्यायचा आहे. जास्त बारीक किसणीचा वापर करू नका, तर मीडियम किसणी या किसणीवरतीच मी सगळा भोपळा हा किसून घेणार आहे. तुम्ही यामध्ये दुधी भोपळासुद्धा ॲड करू शकता किंवा कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग सगळा लाल भोपळा आता इथे किसून घेऊयात. बघू शकता एकदम मस्त असा किस पडत आहे. तर सगळा भोपळा याच पद्धतीने आता किसून घेते. तर अशा प्रकारची थालीपीठं नक्की बनवून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा मग रात्रीसाठी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अशा प्रकारचा नाश्ता नक्कीच बनवला जाऊ शकतो किंवा जेवण म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. चला तर मग सगळा भोपळा या पद्धतीने किसून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीचा. आता भोपळा साईडला ठेवूयात, एक वाटण तयार करूयात. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये काही हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, लसूण घ्यायचा आहे. खूप सारा लसूण इथे वापरलेला आहे, त्यामुळे थालीपीठं खूप चविष्ट बनतात. त्यासोबत एक चमचा भरून इथे जिरे टाकून घ्यायचे, जिऱ्यामुळे सुद्धा थालीपीठांची चव एकदम मस्त लागते. आता याला पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं. तुम्ही यामध्ये मीठ देखील टाकू शकता किंवा मीठ नंतर टाकलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आता भोपळा किसून घेतलेला होता, त्यामध्ये मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, तो टाकून घेतला. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक कट करून आणि त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरचीचं, ते टाकून घ्यायचं आणि यानंतर आपण यामध्ये पिठं टाकून घेणार आहोत. तर मुलांनासुद्धा आवडतील किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता म्हणून देऊ शकता. एकदम हलकं फुलकं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण करावंसं वाटत नाही किंवा मग जड काही खावंसं वाटत नाही, चपाती भाजी, त्याऐवजी अशा प्रकारचं हलकं फुलकं जेवण नक्कीच बनवलं जाऊ शकतं. चला तर मग आता यामध्ये पिठं टाकून घेऊयात. एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं, त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी इथे बेसन टाकून घ्यायचं आहे. तुम्ही या पिठाऐवजी इथे बाजरीचं किंवा तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. तर एक वाटी गव्हाचं, एक वाटी इथे ज्वारीचं आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. आता एवढ्याच पिठामध्ये आपण छान असे थालीपीठं बनवणार आहोत. तर अशा प्रकारचे थालीपीठं एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग आता इथे 3 चमचे मी पांढरे तीळ किंवा गावरान तीळ टाकून घेत आहे. तिळामुळे खूप मस्त हे थालीपीठं बनतात, त्यासोबत भरपूर कॅल्शियम सुद्धा भेटतं. चला तर आता थोडीशी हळद टाकून घ्यायची, सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे कालवून घ्यायचं आहे. जास्त पातळ मळू नका किंवा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही, मिडियम हे पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे. तर खूप मस्त ही थालीपीठं लागतात, शिवाय झटपट तयार होतात. चला तर मग आता पीठ छान असं मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून. यामध्ये पालक किंवा मेथीसुद्धा बारीक कट करून घालू शकता. त्यासोबत दुधी भोपळासुद्धा घातला जाऊ शकतो, त्याने सुद्धा एकदम पौष्टिक असे थालीपीठं तयार होतील. चला तर मग आता पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून. अगोदर थोडं थोडं पाणी घालायचं, नंतर एकटी पाणी टाकलं तर पीठ जास्त पातळ होऊ शकतं, त्यामुळे. तर चला पीठ मळून घेते. त्यानंतर यामध्ये मी मीठ अगोदर टाकायचं विसरले होते, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान पीठ असं कालवून घेतलेलं आहे. या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे, जास्त पातळ किंवा घट्ट करू नका. तर बघू शकता. चला तर मग याला लगेच आपण थालीपीठं बनवायला घेणार आहोत. याला भिजवत वगैरे घालायची सुद्धा गरज पडत नाही, लगेच पीठ मळलं की थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत.
तर इथे पीठ कालून झालेलं आहे. आता लगेच थालीपीठ बनवायला घेऊयात. तर तुम्ही इथे कॉटनचा रुमाल घेऊ शकता किंवा मग एखादं छोटंसं कापड वगैरे घेऊ शकता. परंतु इथे मी आता एक प्लॅस्टिकचं कवर घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं. आता अगोदर ह्या पेपरला तेल लावून घ्यायचं आणि यावरती थालीपीठाचं पीठ काढून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आणि छान अशी थालीपीठं थापून घ्यायची आहे. एका वाटीमध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ चिटकू नये म्हणून पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मगच थालीपीठं बनवायची. सहज अशी थापली जातात. तर बघू शकता, जास्त मोठीसुद्धा बनवायची नाही, जास्त छोटी नाही, मीडियम थालीपीठं बनवून घ्यायची. तर इथे कागद छोटा असल्यामुळे मी मीडियमच बनवलेली आहेत. चला तर मग अशा प्रकारे थालीपीठ थापून घेऊयात. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग थापायची, त्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही. तर अशा प्रकारे ते थोडं पांगलं जातं, परंतु त्याला अशा प्रकारे थोडंसं आतमध्ये लोटायचं म्हणजे गोल आकारामध्ये थालीपीठ थापलं जातं. त्यानंतर थालीपीठ थापून झाल्यावरती याला हाताने होल पाडून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ भाजताना आतमध्ये त्या होलमध्ये तेल टाकलं की आतपर्यंत सगळीकडे भाजले जातात. चला तर थालीपीठ इथे थापून तयार झालं. यामध्ये 4 ते 5 होल हातानेच पाडून घ्यायचे आहे बोटाने. जास्त पातळसुद्धा थालीपीठ थापायचं नाही, नाहीतर थालीपीठ हे कडक होऊ शकतं. जास्त कडक थालीपीठ चांगली लागत नाही. चला तर मग थालीपीठ थापून झालेलं आहे. मीडियम साईजमध्येच थापलेलं आहे, जास्त पातळ किंवा जास्त जाडसुद्धा ठेवलं नाही. याला होल पाडून घेतले. गॅसवर तवा ठेवला, यामध्ये तेल टाकून घ्यायचं, म्हणजे पहिलं थालीपीठ चिटकू शकतं, त्यामुळे मी यावरती तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर अशा प्रकारे उलथण्याने पांगून घ्यायचं किंवा तुम्ही ब्रशने सुद्धा याला पांगून घेऊ शकता तेलाला. त्यानंतर थालीपीठ टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. प्लॅस्टिक कवर जर वापरत असाल तर झटपट काढायचा, तो जळू शकतो तव्यावरती. जर कॉटन कापड असेल किंवा रुमाल असेल तर तो नाही जळत, परंतु असं प्लॅस्टिकचं लवकर काढून घ्यायचं. चला तर एक थालीपीठ बनवून आता इथे तयार झालं आहे. तव्यावरती टाकून घेतलं. याला छान असं खरपूस रंगावरती किंवा छान रंग येईपर्यंत, तांबूस होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात. आता थोडंसं सुकलं की साईडने तेल टाकायचं आणि दुसऱ्याही साईडने याला पलटून घ्यायचं आहे. पहिलं थालीपीठ कोणतंही असो ते तव्याला थोडंसं चिटकत असतं, त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. मिडियम गॅसवरच हे आपला भाजून घ्यायचं आहे, फुल गॅसवरती हे थालीपीठं भाजायचे नाहीत. चला तर मग याला छान असं भाजून घेऊया. दोन्ही साईडने मस्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटल्यास साईडने तेल सोडायचं आणि मग भाजायचं. छान असं भाजलं गेलं की खूप चविष्ट लागतं. तर बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे थालीपीठांना. अशा प्रकारचं थालीपीठ नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. तुम्ही सुद्धा या पद्धतीचं हे चवदार चविष्ट थालीपीठ नक्की बनवून बघा. चला तर थालीपीठ इथे भाजून तयार झालं. याला लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी सगळी थालीपीठं याच पद्धतीने बनवून घेणार आहे. दुसरंसुद्धा बनवलेलं आहे, यालासुद्धा छान असं भाजून घेऊयात. तर बघू शकता दुसरं थालीपीठ अजिबात चिटकत नाही. पहिलं थोडंसं चिटकू शकतं, दुसरं लगेच पलटलं जातं. तर दुसरंसुद्धा याच पद्धतीचं खरपूस रंगावरती असं थालीपीठ भाजून घेणार आहे. तर एकदम मऊ ते थालीपीठं तयार होतात. नक्की बनवून बघा या पद्धतीने. चला तर मग दुसरंसुद्धा छान असं भाजून घेऊयात. किती मस्त असा रंग आलेला आहे. दुसरं थालीपीठसुद्धा बनवून तयार झालं. सगळी थालीपीठं याच पद्धतीने बनवून घेतलेली आहेत. थालीपीठासोबत थोडीशी चटणी असेल किंवा दही असेल तरीसुद्धा छान असं रात्रीचं सकाळचं जेवण होऊ शकतं. एकदम मऊ लुसलुशीत थालीपीठ तयार झालेले आहे. इथे मी दही घेतलेलं आहे घरी बनवलेलं आणि इथे तिळाची चटणी घेतलेली आहे. तुम्ही बटरसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा मस्त लागतं.